मनाचे घड्या बोलिया संदे मनाच्या आनंदावरीने तुझ्यामुळे आता तुला सायाचे अंधा जगदीचे संभाळावे तुझा मनाचे घड्या बोलिया संदे मनाच्या आनंदावरीने विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वंदे सुतं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरो समचर्वकरं शान्तविना भुजानं जगन्महीत पाने मन्दनानं तरुणतुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदयतुबलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथा पुरमसुन्दरिकाय दातु मुनिन्द्रे समागत चित्तन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे संता कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
जे जे ससावता आत्मारूपा देवा तुझी गणेश सकल अर्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी गजे मज हृदय सद्गुरु जने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष आदर विवेकारे हे हृदया तुला भले वरी पैसे पावले श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते तुरंग श्रीकरण श्री गुरूंचे सेवे माझी सेवक झालो सेवे माझी सेवक झालो सेवक झालो तुमचा नागलो निवतरणा अहो स्वामी तुकया देवा यागरी न करावा अहो रे विठ्ठल विठ्ठल असो प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता उच्चारलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वारकरी संप्रदायात विचार केला ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया आणि माझे तुका बराया तुका झालासे कळसा असे कळसास्थानी विराजमान असणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अगदी सरळ सरळ सोपा सगळ्यांच्या पाठातला आणि हा अभंग आज दुपारी निवडला का दुपारी निवडला कारण ही सेवा सगळ्यांना ज्ञात आहे एक नाही आज योगिताताईंची सेवा होती हरिभक्त परायण योगिताताईंची सेवा होती आज तुम्हाला 5 पक्वान्नाचं जेवण होतं आणि त्याच अपेक्षेने एवढे आलेले आहात तुम्ही बरोबर आहे पण आज तुम्हाला नुसता झणझणीत पण ठेसा आणि भाकरी खायला भेटेल चालेल का पंढरपूरला ठेसा आहे विठ्ठल 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 अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि आज पर्वकाळ आहे म्हणून हा अभंग निवडलेला आहे आज काय आहे आज पवित्र अशी कमला एकादशी आहे
अधिक मास, कमला एकादशी आणि आता भव्य दिव्य असा असणारा महिला सप्ताह, माझ्या वैष्णव सख्या म्हणून मी अभंग निवडला. वैष्णव संगती, जीवाला जर सुख लागायचं असेल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा सांगणारे संत आहेत. आणि संत जीवाला सांगत आहेत, जीवनामध्ये जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत संगत कोणाची करायची आणि कशी संगत असल्यावर जीवन सुखात जाईल याचं महत्व करून देणारे अभंग सेवेकरता उतरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबराय सांगत आहेत, बाबांनो, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकमेव सुख लागायचं असेल या जीवाला तर एकमेव ठिकाण फक्त म्हणजे वैष्णवाची संगत आहे. आणि कमी देवा काही नेणे, कुठेही दुसरीकडे माहित नाही मला, असे तुकोबरायांचं म्हणणं आहे. मग आम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये आहोत. आम्ही काय करतो? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, काय करतो? त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्ही गातो, नाचतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. बरं, आम्ही नाचतो, बागडतो, उड्या मारतो. आपल्याला कधी वाटलं का? ज्या परमार्थाला 4 गोष्टी आड येतात त्या गोष्टी आपण कधी आठवल्या का? आपल्याला इथं सांगा. यालाच म्हणायचं वैष्णवाची संगत. काय? लाज, भय, शंका, दुरावला, मान, ह्या जे 4 गोष्टी परमार्थाला आड आहेत या गोष्टीचा आपण कधी विचार केला का? आत्ताच एवढ्या 4 दिवसाचा विषय होता, मागचं जाऊ द्या. आता तुम्हाला काय त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये तिकडे येणार नाही, पण इथे तरी तुम्हाला भेटतोय ना आनंद, हे की नाही? लाज, भय, शंका, दुरावला, मान, न कळे साधन या करते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने. तुका म्हणे आता, तुकोबराय सांगत आहेत भगवंताच्या समोर, तुका म्हणे आता आपुल्या सायसे, तुझ्या सायसने, तुका म्हणे आता आपुल्या सायसे आम्हा जगदीसे सांभाळावे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंद आवडीने. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा तो परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. परिहार म्हणजे काही जास्त नाही, पण 2 शब्दाचा तरी, कारण सगळ्याला ज्ञात आहे, है की नाही? आणि परिहार फक्त जीवालाच द्यायचा असतो, देवाला काही गरज, है की नाही? भोपाळ्यामध्ये अभंग आहे, न सांगता तुम्हा कळो येती अंतर, विश्वी विश्वंबर परिहाराची न लगे, है की नाही? परिहार जीवालाच द्यायचा असतो, तोही 2 शब्दाचा. आज हे साधू संतांच्या पदपुरुषांनी पावन झालेली ही पाटोदा नगरी आहे. साधू संतांच्या पदपुरुषांनी पावन झालेली ही पाटोदा नगरी, आणि त्यातली त्यात विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे. हे अगोदरच विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे. अधिक मास तपपूर्ती सोहळा, भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सव, देवी भागवत कथा, ज्ञान यज्ञ सोहळा, संयोजक असणारे सुनंदाताई सतीश सोळणकर, आमच्या ताई आई साहेब आहे, आई साहेब आम्ही म्हणतो, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि नेतृत्व म्हणजे आमच्या संगीताताई सोळसकर,
यांच्या माध्यमातून असा हा भव्य दिव्य अगदी दृष्ट लागावं असं सप्ताह चालू आहे. कारण मला सांगा, आमच्या बाबांनी यमुनेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. 15 वर्षापूर्वी, बरोबर आहे ताई, 15 वर्षापूर्वी छोटस रोपट लावलं होतं बरं का. बाबांनी छोटस रोपट लावून दिलं आम्हाला. कारण तुम्हाला कुठेच जायला येत नाही ना, कुठं जाता येत नाही ना, मग मी थोडा रोप लावून देतो आणि तो मोगरा फुलला. आज हा मोगरा फुलला फुले रे चिताची भारू कळ्यासी आला. हे काय, कारण इथला सप्ताह झाल्यामुळे या सप्त्याला पाहून महिला सप्ताह बीड जिल्ह्यामध्ये अनेक झाले. पण इथला सप्ताह अगोदर झाला बरं का, इथला सप्ताह अगोदर झाला आणि हा सप्ताह पाहून बीड जिल्ह्यामध्ये अनेक सप्ते झाले. आम्ही बऱ्याच सप्त्याला आम्हाला संगीताताईमुळे यायला भेटलो. कारण आम्ही काही एवढे मोठे गायक नाही, साधी साधी माणसं आहोत का. विठ्ठल विठ्ठल आणि इथं तर काय पाहायला सांगायलाच नको. मी दररोजच तुळशीच्या कथेमध्ये सांगत असते नाही का, अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर. अगदी सकाळी 9 वाजल्यापासून ती संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अखंड ज्ञान यज्ञ चालू आले आहे आणि बहुसंख्य महिला मंडळ आहेत. कारण सप्ताह महिलांचा आहे. तर महिलांचं मी आमच्या भाषेत सांगू का, आमच्या वयोवृद्ध म्हणायच्या महिला आजीबाई म्हणायच्या, सरडाची धाव कुपाटी पडत. एखादी बाई आमची मंदिरामध्ये ही जाऊन काहीतरी करायला लागली ना, त्यांनी सरडाची धाव किती कुपाटीपर्यंत असते. ते बरोबर होतं बरं का, पहिले जी मुली होते ती बरोबर होत्या. आज आपण एवढं बहुसंख्येने इथं उपस्थित आहात, टाळ घेऊन उपस्थित आहात का हो. तुम्हाला कधीही कुठं न लावणारे सुद्धा आमच्या दादांनी तुम्हाला इथं पाठवलं ना का. माझ्या बाबांच्या इथं सप्ताह चालू आहे. माझे बाबा, माझी आई आणि माझे बाबा यांच्या घरी जायला का, माहेरी यायला कोणाला अडचण असते का, असते का. हे आपलं सगळ्यांचं. मी सुद्धा घरून सांगून आले, बाई बाई सख्या म्हणलं मला, काय ग तुला कुठे चालली तू. मी म्हणलं मी कुठे चालली सांगू तुम्हाला. बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. माझ्या मुळच्या घरा बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. तुम्ही आपण नांदाईच्या घरून माहेरी गेल्यावर कसला आनंद असतो. आता मी त्याच्यात बसत नाही बरं का, कारण 10 वर्षापासून मला माहेराचं सुख आणि दुःख नाही. सगळे मावळलेले आहेत, पण मला असं वाटतच नाही मला कोण नाही. मला ह्या माझ्या सख्या आहेत ना, मला माझ्या सख्या आहेत. त्यामुळे मला कुठेच माझ्या पांडुरंगाने, कारण ज्याला कोण नसेल ना त्याला माझ्या पांडुरंग, माझ्या तुकोबारायांनी नातं जोडायला लावलंय. कोणाला आमच्या संगीताने सकाळी सांगितलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता,
बहीण बंधू चुलता बोला पंढरी माझे मातेर साजनी पंढरी माझे मातेर पंढरी माझे टाळ्या वाजवा एकदा ताई. पंढरी माझे बाहेर साजले उभ्या कांदणी गाऊ किती त्या माहेराच्या ओळ्या सत्यभामा माता पांडुरंग पिता माहेर आणि माझे माहेर माहेरावर भरपूर आहे हो ऐक नाही. पंढरी आहे बिभुरीच्या तिरी बापा आणि ज्याला कोण नसून त्याला बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी आहे बिभुरीच्या तिरी. मला माझ्या आईची आठवण झाली की मी नक्कीच पंढरपूरला निघते. मग मी त्याचा एकादशी आहे का आज उपवास आहे का नाही याचाही विचार करत नाही. आणि इथं आज माझ्या सख्या वैष्णव का हो आपलं किती परम भाग्य समजायला पाहिजे नाही का. आपल्याला टाळ घेऊन कुठं उभं राहता आलं असतं का. हे बाबांनी जर उपलब्ध करून दिलं नसतं हा सप्ताह तर आपलं तुमचं भाग्य बाबांनी सप्ताह चालू केलं नव्हतं. भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. टाळ घेऊन सुंदर प्रमाण दिलं. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली आमच्या घरात टाळ पडण्यासाठी. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. सुंदर अशा टाळकरी आहेत. सुंदर अशा दुरून आलेल्या आहेत. सगळे तसे आपण दुरूनच आलेलो बरं का. आपण इथून आलेलोच नाही आपण दुरून आलेलो आहोत. सगळे दुरून आलेलो आहोत. कारण योगिताताई शिवनंदाताई उत्कृष्ट कीर्तनकार आहेत गायनकार आहेत. आपले संगीताताईच तर सांगायची गरजच नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या अशा आमच्या संगीताताई आहेत. दोन चोपदार आहेत विनकरीत आहेत तुळशी आहेत आमच्या राधाताई आहेत आमच्या देवकी ताई आहेत. हार्मोनियम आमच्याकडल्याच आहेत तर माझीच म्हणजे ओळख नव्हती.
आणि पक्वाच्यात तर सांगायलाच नको. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचंय ते अगोदरच कळालं ना. अहो मृत कातडामधून अखिल कुट ब्रह्मांड नायकाचं दोन काढणं म्हणजे त्या आमच्या आहेत ज्ञानेश्वरी ताई. आपलं जिवंत कातड आहे, आपण जिवंत आहे तरी आपल्या मुखामधून शब्द फुटत नाहीत. धन्यवाद. पांडुरंग पांडुरंग बोलतो भोजन आज आपल्याला मिळणार आहे. असे बदंगचारी आमचे ज्ञानेश्वरी ताई आणि जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते आमचे बापू. आमचा आजचा परिचय नाही, गेल्या वेळेस आले होते म्हणून मी त्यांना कालच सांगितलं, जर माझं कीर्तनाची सेवा असेल तर मला काही माईकातलं कळत. कोणतरी कीर्तनकार सांगेल का वाचले येण्यासारखं हे का नाही. मला कळत नाही म्हणणारी कीर्तनकार अजून जन्माला आली. पण मी सांगत असते बरं का, मला माहिती आहे अज्ञान झाकून ठेवायचं. गादी आहे, नारदाची गादी आहे. मी बाप्पांना सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल असाच आवाज सोडा, कारण मला काही त्यातलं कळतच नाही तर काय सांगणार मी. मला माहित आहे, कारण प्रत्येक शिष्टीमान्याला आपल्याला जेवढा आनंद असतो तेवढाच अगदी छान कीर्तनामध्ये आनंद आवाज निघला तर त्यांनाही तेवढाच आनंद असतो. तर आपल्याला काही बरोबर करायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल सगळ्या टाळकऱ्यांचं कौतुक करतात, गायन करायचं कौतुक करतात, पकवायचं पीटी मास्तरचं बापूंचं केलं, पण का हो आणि तुम्ही जर नसतात तर मी काय मंडपाला कीर्तन सांगितलं असतं का? सांगा बरं. अहो तुमच्यासाठी तर माझ्या माऊलींनी भरपूर वेळ आहेत ठेवलेल्या, पण मी जास्त सांगणार नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मध्ये आणि दुबला अर्चित से भक्ते बोल जरी गंगावते स्वीकारा लगे का बालक बेवडा बोले का वेळा तुका पाहुणे चोच करुणी मावणे रिझे देवी विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कवितेवा काही नेन गायनाच्या एवढ्या मुलिया छंद मनाचे आनंद आवडीने सांगणारे संत आहेत.
सांगत आहेत, जीवाला सांगत आहे, काय सांगत आहे आणि का सांगत आहेत. महत्वाचा मुद्दा, सांगणारे संत जीवाला सांगत आहेत आणि का सांगत आहेत. येतो कळवळा म्हणून या, अधिकार संपन्न संत आहेत माझ्या तुकोबराया. काय अधिकार आहे माझ्या तुकोबरायाचा सांगावर. तुकाराम तुकाराम नाम घेत नाम घेत तुकारामा तुकारामा नाम घेता का प्रेमा. तुकाराम तुकाराम तिचं नाव ऐकल्या बरोबर थर थर तो एम कापतो. जगा काय खाय आम्ही माता दिला पाय. असे अधिकार संपन्न असणारे माझे तुकोबर आहे आणि ते सांगणार आहे. काय सांगत आहे आणि का सांगत आहे. बुडत हे जना नदत वे डोळा, बुडत हे जना नदत वे डोळा, बुडत हे जना नदत वे डोळा, बुडत हे जना नदत वे, बुडत हे जना नदत वे डोळा, बुडत हे जना नदत वे डोळा, बुडत हे जना नदत वे डोळा. बुडत हे जन्म देखवे डोळा, येतो कलवळा म्हणून या. काय अधिकार आहे म्हणून सांगत आहे. त्याचा किती अधिकार आहे. कारण सांगण्यासाठी अधिकार म्हणजे ज्याला माहित आहे, ज्याला अनुभव आहे त्याने सांगावं लागतं नाही का. माझ्या तुकोबरायाला अनुभव होता. हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. माझा अनुभव आहे. तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगे. अगोदर तुकोबरायांनी जीवनामध्ये येऊन सर्वांचा अनुभव घेतला, सगळं अनुभव घेतला. अनुभव पाहिजे ना, अनुभवाशिवाय अनुभव नसेल तर सांगून तरी काय उपयोग आहे, त्यांना विचारून तरी काय उपयोग आहे. काय अनुभव पाहिजे. समजा मला मुंबईला जायचं तर जाऊ, मुंबईला नको, आज एकादशी आपण पंढरपूरला जाऊ. आणि मला पंढरपूरला जायचंय आणि पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरला गेलेल्याला तुला विचारावं लागेल का कधीच न गेलेल्याला विचारावं. सांगा बरं तुम्ही कोणाला विचारायला पाहिजे. जो जाऊन आलाय त्याला विचारायला पाहिजे, तेव्हा तो आपल्याला मार्ग सांगलाय की नाही. तसे ज्याला विचारायचं आहे तो तिथून आलाय का जाऊन हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे नाही का. तसं माझे तुकोबर आहे. अगोदर त्यांनी केलं, सगळ्याचा अनुभव घेतला आणि मग आपल्याला सांगण्यासाठी आले. ते कुठून आले त्यांनी स्वतः पत्ता दिलेला आहे.
आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणासी बोलिले गेरसे सात भारीवर ताया. आम्ही वैकुंठावर आलेलो आहोत म्हणजे सगळं अनुभव घेतला आणि मग ते सांगण्यासाठी आलेले आहेत. येतो कळवळा लोनिया. संतांचं आणि जीवाचं इतकं जवळचं नातं आहे. जसं माय लेकराचं नातं असतं, आईचं आणि लेकराचं नातं असतं का हो. आपलं 4 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ कडक कडक उन्हात वाळूवर तडपडत आहे आणि आई मात्र शांत उभा राहिलेली आहे सावलीला त्याच्याकडे बघत. बरोबर आहे. काय करेल होती आई. आई काय म्हणत आणि पायात चप्पल घालते. कुठलाही विचार न करता अगोदर जाऊन धावत जाईल आणि किती बाळाला काय करेल अगदी मिठी मारेल आणि हृदयाची घट्ट धरील. नाही काय आईशी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. म्हणून तर साधू संतांना तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान म्हणून माय बापाची उपमा साधू संतांना दिलेली आहे. का अंधाराच्या दिशेने हे जीव चाललेला असला ना तर त्यांना असं अंतकरण तुटून येतं. जसं आपल्या आईचं अंतकरण असतं तसं साधू संतांचं अंतकरण आहे. प्रत्येक साधू संत जीवन त्यांची एकच ओढ असते. प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि त्या जीवाने जिथून आलेले आहे त्याच्याकडे तो मार्ग स्वीकारावा. त्याच्याकडे जाण्यासाठी तेच मार्ग स्वीकारावा असं संतांचं म्हणणं आहे. का आपल्याला भगवान परमात्म्याने कशासाठी देह एवढा सुंदर दिलेला आहे हो. कशासाठी देह दिलेला आहे. देवी दिला देह भजना गोमटा तेरा झाला कथा. आधी म्हणतो देवी दिला देह भोजना गोमटा. हे की नाही. आम्ही म्हणतो देवी दिला देह भोजना गोमटा. भोजनासाठीच आपल्याला देह दिला असं आपल्याला वाटतं. पण साधू संतांचं तसं नाही. प्रत्येक जीवाची काळजी करतात आणि त्या जीवानं अखिल मोठ ब्रह्मांड नायकाच्या दर्शनाची किंवा नामाची चिंतनाची अशी ओढ लागावी याच्यासाठी ते अवतीर्ण झालेले आहेत. माझ्या तुकोबरायाने एवढेच नव्हे अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. किती नामस्मरण करावं. किती नामस्मरण करावं माझ्या तुकोबरायांनी. शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ वाया गेला. किती त्यांच्या जीवनामध्ये शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ वायाला गेलेला आहे माझ्या तुकोबरायांचा. एक दिवस असा उगवला माझे तुकोबराय बाहेर दिशेला निघाले होते. सकाळी सकाळी कळतं बाहेर दिशेला निघाले. कारण आता सगळं उलट झालंय. हे का नाही. पूर्वी काय असायचं घरामध्ये जेवायचं आणि बाहेर दिशेला 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर जायचं. आहे की नाही. पण आता तसं नाही. जेवायला जायचं का रे का घरी करायला लागला मला बाहेर. अरे मग बाहेरच आहे ना. नाही घरी जायचंय. कशासाठी. आता उलट आहे. तसं त्यावेळेस माझ्या तुकोबर आहे बाहेर दिशेला निघाले. दाट जंगलामध्ये गेले. पण मुखामध्ये श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत 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 निघाले. पण तिथे आपल्यासारखे होतेच ना. ठीक नाही.
ते म्हणाले, काही नास्तिक त्यांनी पाहिलं तुकोबारायला श्री विठ्ठल करीत निघालेले आणि मग त्यांच्या मागे गेले. पण तुकोबारायांना एवढंच तर त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही की माझ्या मागं कुणीतरी येते. हेही असवाईसा कोठे आठवची नाही, देहीच विधेही भोगुदशा. आणि मग तिथं सांगितलं, बाहेर दिशेवरून तुकोबाराय माघारी आली, अडवलं वाटलंच का? हो तुकोबाराया, स्वतःला शाणे समजतात का? चरित्र आहे बरं का, चरित्र वाचावं लागेल त्याच्यासाठी. तुम्ही पहा चरित्र. तुम्ही स्वतःला शाणे समजतात का? अपवित्र ठिकाणी सुद्धा पवित्र अशा भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही कुठं घ्यावं हे तरी कळलं पाहिजे ना. आणि मग मात्र तुकोबाराय म्हणाले, माझे गाणे जगद्गुरु तुकोबारायांना आढळलं, एखादे आढळलं की लगेच दुसऱ्या की तिसरा जे वाईट कर्म असलं ना तिथं लगेच गोळा होते. ते लगेच दोघांनी त्यांना घेरा घातला आणि म्हणले, का हो तुकोबाराया, तुम्ही नामस्मरण करता? त्यांनी सांगितलं, हो मला पण कळतंय, पण काय करू, माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. अहो पण तुम्ही घेऊ नका ना, मी म्हणतो तिला घेऊ, नको येऊ, पण ती माझी आवडत नाही हो. मग त्यांनी सांगितलं, कोणती जीभ म्हणते? काढा बाहेर तिला, बाहेर काढा तिला. माझ्या तुकोबारायाने जीभ बाहेर काढली आणि तुकोबारायाची जीभ हातामध्ये धरली आणि दाबून धरली जीभ. आणि ज्या वेळेस माझ्या तुकोबारायाची जीभ हातामध्ये धरली त्यावेळेस रोमातून श्री विठ्ठल अशी ध्वनी निघायला लागली. तरी सुद्धा त्यांना ती काय हो, दुष्ट ते दुष्टच असतात नाही का. कळालं, पण कधी कळालं, ती गेल्याच्या नंतर कळालं. विठ्ठल समज नाही. प्रत्येक संतांचा छळ केला, पण प्रत्येक संत कधी कळाला, ज्यावेळेस गेले आणि नंतर सगळ्यांना कळाले ते संत होते म्हणून. विठ्ठल आणि तरी अनुभव एवढा घरी चमत्कार दाखवला भगवान परमात्म्यांनी. कारण त्यांचा असं होतं माझ्या तुकोबारायांचं की अखिल कोट ब्रह्मांड नायकासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढ ते तुकोबाराय होते. आपल्यासारखे होते का ते? आम्ही इथं असून सुद्धा आम्ही नुसतं मंडपातच आमच्या पांडुरंग परमात्मा आहे, पण आम्ही मंदिराच्या बाहेर गेल्याबरोबर हॅलो काय चाललंय त्यांनी फोन करत नाही, आम्ही करतो त्यांना. विठ्ठल
हा जीवाचा नाही. तुकोबरायांनी सांगितलं नाही संसार करू नका, आपण संसारिक आहोत. पण संसार करत असताना सुद्धा भगवान पंढरीच्या परमात्म्याचं नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या, हेच माझ्या संतांचं सांगणं आहे. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल. सुंदर प्रमाण दिलं बरं आमच्या आजीने. काय करायचं, माझी मदत झाली अनावर वाचा. त्यांच्या तोंडातले शब्द आले नाही, त्यांना आवडलेच नाही, म्हणून त्यांनी बाहेर काढले, है की नाही. असं माझ्या तुकोबर आहे. अखिल कोट ब्रह्मांड आहे का ते स्वतः नाव घ्यायचे आणि दुसऱ्यालाही सांगायचे भजन करा, भजन करा, भजन करा. पण कोणीही माझ्या तुकोबरायाचं ऐकत. एक दिवस माझ्या तुकोबरायाने देवाला पाठीमध्ये घेतलं. देव कुठं पाठीत असतो का? देव टोपल्यात बसतो का? आणि देव टोपल्यामध्ये घेतला. ते संत येतात, त्यांच्याकडे येतो, पाठीचा येतो, हृदयाचा येतो, आपल्याकडं आपण काय बोलायचं. तर पाठीमध्ये देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारात गेले. आयता आला घर पोचवणे. तुकोबरायांना त्यांचे उत्तर असायचे घरातून आमच्या महिलांचे. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदळे जागे. आम्हाला देवाला ठेवायला जागाच नाही. आम्हाला देव न लगे, आम्हाला देवच नको. आणि पण माझ्या तुकोबाराई तेवढ्यावर थांबले नाहीत. काही साधक घेतली आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली. असे तरी माझ्या मागे येतील म्हणून तुकोबारायांनी साधकांना घेतला आणि पंढरीच्या परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यावर काय विधी असते? चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, एक नाही. आणि चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडरीकरायाचं दर्शन घेतलं. आणि त्यावेळेस काय असं तिकडं मंडप, तिकडं नव्हते काही बारी, डायरेक्ट बारी असायची. आणि काही साधक पुढे आहेत, काही साधिक मागं आहेत, तुकोबरायामध्ये आहेत. काही साधकांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन बाहेर निघाले. माझे तुकोबराया देवाच्या समोर आले. तुकोबराया पंढरपूरला गेले. आज आपण पण पंढरपूरला निघालो. सगळ्यांनी डोळं झाका, झाका बरं डोळं. चाललो आपण पंढरपूरला, बरं का. आठवा, आपण गाडीमध्ये बसलो, पंढरपूर गाडी चला, पंढरपूर गाडी चला, पंढरपूर गाडी. पंढरपूर गाडीमध्ये बसलो आणि पंढरपुरात उतरलो. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडरीकाराचं दर्शन घेतलं आणि कुठे लागलो? बारीला लागलो. पांडुरंगाच्या पुढे आलो आणि पांडुरंगाचं रूप पाहत आहेत माझे तुकोबराया. सुंदर ते ध्यान. देवाला कुठं पाहिलं? सुंदर ते ध्यान. उभे कर कठावरी तुळसी हार गळा, अरे
मकर कुंडले कंटिक म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिन श्रीमुख. उघडा डोळे. झालं दर्शन? झालं का दर्शन? आपल्याला होतं अंतःकरणात तो भगवान आपल्या जवळच, दूर नाहीये, तो जवळच आहे. आणि तो पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं माझ्या तुकोबारायाने. आणि पुढे निघाली त्यावेळेस माझ्या तुकोबारायाला भगवान परमात्म्याने म्हणावं, का हो तुकोबाराया थोडा वेळ थांबा. कुणी म्हणावं? देवाने म्हणावं. आपण जर तिथं दर्शनाला गेलो तर तिथे 2 जय विजय, आणि ते छोटे मौली सांगतात बघा, 2 जय विजय आहेत. आणि त्यांनी आपल्याला डोकं पण ठेवायला, हे का नाही, डोकं ठेवायला मुश्किल तोपर्यंत लगेच बाहेर काढतात. आणि तुकोबारायांना भगवान परमात्म्याने त्याला विश्व निर्माण केला, असा अखिल कोट ब्रह्मांड नाही. त्यांनी म्हणावं तुकोबाराया थोडा वेळ थांबा. आणि तुकोबारायांनी साईडला थांबलं. भगवान परमात्म्याने तुकोबारायाकडे एक टक लावून पाहावं. तुकोबारायाने म्हणावं, झालं का देवा, निघू का आम्ही? साधक पुढे गेलेले आहे, निघू का आम्ही? त्यावेळेस तुकोबारायांना म्हणाले, थांबा थोडं. जगद्गुरु तुकोबारायाने देवा पुढे थांबावं, देवानी सतत पाहत राहावं, असं देवाची भावना होती. आणि मग मात्र तुकोबाराया वैतागले आणि म्हणाले, देवा तुमचं काही खरं नाही, मी निघालो. त्यावेळेस मात्र तुकोबारायाच्या आपल्या विठेवरून भगवान परमात्म्या खाली आलेली सांगितलं, तुकोबाराया तुम्हाला एक विचारायचं आहे, विचारा ना देवा, विचारा ना. त्यांनी सांगितलं, का तुकोबाराया मी विश्व निर्माण केलेलं आहे, हे विश्व निर्माण केलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या बरोबर ज्या वेळेस आपण अवतार घेतलंय त्यावेळेस तेव्हापासून तुम्ही माझ्या संगतीने होता, का हो सुख दुःख संसार परमार्थ हे तुमच्या जीवनामध्ये आहे. सांगा तुकोबाराया, तुम्हाला मी विश्व निर्माण केलेल्या अशा या विश्वामध्ये, ह्या संसारामध्ये तुम्हाला सुख या नावाची गोष्ट कुठं आढळून आली का? कदाचित देवाला वाटलं असेल. तुकोबाराया म्हणती, देवा सुख तुझ्यापाशी आहे का? तुकोबारायाचे प्रमाण आहेत ना, ठीक नाही. तुका म्हणते माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. सर्व सुखाचे आगर जरी म्हणे सांग, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, असे सर्व पांडुरंगा सारखा तो सारखा माझ्या पांडुरंगा सारखा. भगवान परमात्म्याला कदाचित वाटलं म्हणते की तुमच्या पायापाशी सुख आहे, पण तुकोबाराया म्हणाले, देवा स्मित हास्य केलं माझ्या तुकोबारायाने. देवाला सांगायला सुरुवात केली, देवा खरं सांगू का खोटं सांगू? देव म्हणाले, तुकोबाराया असं का मला उत्तर देता तुम्ही? अहो खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगा. खरं सांगतो सुख एकाच ठिकाणी आहे, तेच प्रथम चरणामध्ये
सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही लेण. वैष्णवाच्याच संगतीमध्ये सुख आहे. तुकोबराया सांगत आहेत देवाला, ते तुकोबरायाचं आहे, पण आपलं काय? आम्हालाही वाटतं वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे, पण आम्ही वैष्णव कोणाला म्हणायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं? पवित्र अशी तुळशीची माळ घातली तर वैष्णव होतो का? होतो? अखिल कोट ब्रह्मांड नायक सारखं नामस्मरण केलं वैष्णव होतो का? नाहीये होत. मग काय केल्याने वैष्णव? वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, जगती काळ, आपल्याला चाललेला आहे. आम्ही पंढरपूरची वारी करतो, महिना वारी करतो, 15 दिवसाला आम्ही पंढरपूरला जातो. वैष्णव होऊ शकतो का? नाहीये वैष्णव होऊ शकत. वैष्णवाची व्याख्या अगदी वेगळीच आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं? असे तर माळकरी टाळकरी ठीक नाही विनेकरी आपल्याला पुटा पुटावर दिसतात, सफेद कपडे घालून 4-4 5-5 माळा एका एकाच्या गळ्यात. आता तर हातात घालायची पद्धत निघाली ठीक नाही, हातात माळा घालायची पद्धत. मग त्याने वैष्णव होत का? वैष्णव नाही होत. अरे तीर्थयात्रा केली तरी काय होशील? कापडिया होशील, पण वैष्णव होऊ शकत. यज्ञ करशील तर यज्ञक होशील, पण वैष्णव होऊ शकत. वैष्णव होण्यासाठी काय होय पाहिजे? नामा म्हणे नाम केशवा से घेसी तरी तो वैष्णव होशी. अरे जना, नामदेव महाराजाचं प्रमाण आहे बर का. फक्त केशवाचेच घेशी, पण आमचं तुमचं कसं आहे हो? देव संतांना फक्त आपला तो एक देव करून ठेवा, तेने विना जीवा सुख नाही. वैष्णव संगती म्हणून वैष्णव संगती सुख या जीवाला फक्त एक देव ज्याचा आहे त्याला वैष्णव म्हणायचं. काही निनती टाणाटोणा नामस्मरणा वाचण्या त्याला वैष्णव म्हणायचं. आणि त्याच्याही पुढे जाऊन माझे माऊलींचे प्रमाण आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा,
वैष्णव मोठा. विठ्ठल नाम मुक्त पेटा, ज्ञान ज्ञान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. सगळ्यात मान्य करावं लागलं की ज्ञानदेव वैष्णव आणि त्यांच्या त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये. आता अधिक मासामुळे मित्र आजच वळकुट्या गुंडाळायला सुरुवात केली असती लोकांनी, नाही का? हो, आपलं एखाद्याचं लग्न असलं, कितीही मोठ्याचं लग्न असू द्या, कितीही मोठ्याचं लग्न असू द्या, म्हणून काय पत्रिका जरी द्यायला घरी जाऊन पत्रिका दिली तरी सुद्धा लोक सगळी देतील असं. पण माझ्या माऊलीच्या सोहळ्यात कोण सांगतो त्यांना? कोण सांगते त्यांना? तुम्ही आता सोहळा जवळ आलाय, तुम्ही लवकर या असं कोण म्हणतं का? अहो, एक एक वारकरी एक महिना आहे, महिनाभर वारी आहे, तोपर्यंत आजपासून तयारी असते. आणि खरी तर आजपासून सुद्धा लोकांची तयारी आहे. का? ज्ञानदेव वैष्णव माऊलीकडे जायचं आहे आपल्याला, ठीक आहे? त्या माऊलीकडे. आणि तिथे त्या वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख लागतं. मग त्यांच्या संगतीमध्ये आम्ही काय करतो हे दुसऱ्या चरणामध्ये गायनाचे उडे आपले वैष्णवाच्या संगतीमध्ये गाये नाचे उडे आपुलिया छंद मनात आणले आवडीने. आम्ही त्यांच्या संगतीमध्ये असताना गातो, नाचतो, उड्या मारतो, बागडतो, ठीक नाही? बरोबर आहे ना? का तुम्ही कोणच दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये कोणीच येणारे नाहीत का? ठीक नाही? सकाळी उठल्यापासून ती संध्याकाळी झोपीपर्यंत तर भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये नाही असा एकही वारकरी काय सांगणार? विठ्ठल विठ्ठल त्यांच्या संगतीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं सगळेच नामस्मरण घेतात, हे की नाही? सगळेच नामस्मरण घेत पंढरपूरच्या वाटेने आम्ही आपला प्रवास चालू असतो, नाही का? आणि आम्ही गातो तिथं. पण काही असे आहेत मर्द तिथं त्याच्यासाठीच जावं लागतं. ती जागाच तशी आहे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला. पण काही असे आहेत
खात जागा खात जागा तिथपर्यंत जात नुसतं खात जागा. नाश्त्याला नेमकी जिथं नाश्ता तिथं उतरणार, नाश्ता केला जी फरार झाली तर जेवणाच्याच टायमाला तिथं उभा राहणार. असं एक आहे. मग बाहेर जाऊन काय करते ती काय माहित नाही, ते तुम्हालाच माहित असं. विठाला विठाला बाहेर जाऊन काय करायचं असतं, नुसती गोळा करायचं कुठं रांग लागली ह्याच्यासाठी बाहेर पडतात. पण दिंडी सोडून पुढे जाणं हे योग्य नाही असं शास्त्र. कारण पापा ते कळवतं येण्याच्या पाठीमागं राहणं हे आपलं कर्तव्य असतं. जो खरा खंदान वारकरी ना तो हिना सोडून कधीच पुढे जात नाही. हिना म्हणजे आपला एक दरवाजा आहे, येण्याच्या मागं राहावं लागतं. पण आपण उगाच झोपला का पुढे जायचं नसतं. असे कितीतरी आहेत, त्याचे नियम आहेत. त्या नियमानुसार चाललं तरच त्या दिंडीमध्ये जाण्याचा फायदा आहे. मग आम्ही तिथं जातो, गातो, नाचतो, उड्या मारतो, बागडतो. मी असंच एकदा कीर्तनाला सांगितलं, गाये नाचे नाचणं हे योग्य, नाचावंच लागतं. काही तरुण मुले बसलेली होती, मुली वाताई कीर्तनाचं सांग वाताई बरोबर आहे, तुम्ही सांगतात हे. आम्हाला सगळे म्हणतात नाचू नको नाचू नको नाचू नको. तुम्ही सांगितलं योग्य सांगतात, नाचणं हे तुम्हाला खूप आवडतं आणि शास्त्र सुद्धा सांगत आहे नाचावं बरं का. तुम्ही आमच्यासारखं बोललात ताई. तरुण मुलं होती, आता त्यांना काय माहिती पुढे काय सांगणार आहे. पण बाबांनो म्हणलं तुमचंही खरंय, तुमचं तरी काय चुकीचं, तुम्हाला पुढं काय आहे ते माहितीच नाही. नाचावं पण कुठं नाचावं. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचायचं सगळ्या लादी करायचं. सकाळची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. यारे यारे लहान तोर पुढं काय याती भलती करावया विचार कोणाची. आता काय आम्हाला जरा थोडं हेच असतं ना, महिलांनी कधी नाचायचं नसतं आहे की नाही, आपल्याला बंधन आहे. पण माझ्या तुकोबारायांनी तसं नाही सांगितलं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावया अविचार न लगे चिंता. म्हणजे कोणाचीच. तुम्हाला घरी जायचं नाही का? हा ते मला सकाळच्या पाणी हुडकते, त्याला कोणच्या ताई त्या त्यांना मला इथं राहायचंय बरं का. ते लगेच दुसरे जाणारे कीर्तन करा तसं काहीच होतं. पण इथं तसं म्हणू नका, त्यांच्या आज्ञेनेच आपण इथं आलो आहे की नाही. विठाल विठाल नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य तो एक जगी, जगामध्ये तोच धन्य कीर्तनामध्ये नाचणारा. आम्ही गातो, नाचतो, उड्या मारतो, बागडतो, मनाचे आनंद आवडीने. पण नाचत असताना, बागडत असताना, खेळत असताना आम्हाला जी 4 गोष्टी आहेत त्या 4 गोष्टी आम्ही दूर ठेवतो. त्या कोणत्या? त्या तिसऱ्या
चरणामध्ये सांगितलं. भयशंका खेळत असताना मी काय संगीत आहे ना कमी मी असं नाही म्हणणार पण त्यात आहे ती सांगते विठ्ठल विठ्ठल तिथं नाचत असताना मनामध्ये कुठलीही शंका न आणता नाचत राहायचं, तिथं बागडत राहायचं. इथून नाचून वेगळं आहे. आणि लाजभय शंका दुरावला मान मान सगळ्यात महत्वाचा घन शब्द आहे बरं का. मान म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी मोठा असावं, मी असावं, मी सगळ्याच्या पुढं असावं, ठीक आहे नाही, सगळ्याच्या पुढं मी असं. म्हणजे हे आत्ताच नाही, पूर्वी परंपरापासून आलेलं आहे. एक छोटासा दृष्टांत 2 मिनिटाचा सांगते. एक दिवस नारद महर्षी त्यांनी तळाचे गमन करणं नारायण 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 नाम जप करत भगवान परमात्म्याकडे गेले. तिथं माता रुक्मिणी त्या आई साहेब आणि त्यांना सांगितलं बाबा कुठे गेले, देव कुठे गेले. त्यांनी सांगितलं देवाची पूजा करत आहे. देव पूजा करत आहे. देवा सकल देवा आधी देव आणि देव कोणाची पूजा करत आहे ते म्हणे मला माहित नाही, जाऊन पाहतो. त्यावेळेस नारद महर्षी सहज पाठीमागे गेले आणि पडदा आड होता, तो पडदा आड सारला आणि पाहिलं तर सर्व संतांची मांदियाळ्यांचे फोटो लावलेले होते आणि स्वतः भगवान परमात्मा त्या संतांच्या फोटोला गंध लावत होते. स्वतः भगवान परमात्मा गंध लावत होते. आणि मग नारद महर्षी म्हणाले का हो तुमच्याकडे यांची यादी असाल. देव म्हणाले हो आहे ना आहे, दाखवा तरी म्हणा. दाखवा म्हणल्यावर भगवान परमात्म्याने ती यादी दिली तर हेडिंगलाच नाव होतं नारद महर्षीचं. हेडिंगलाच नाव नारद महर्षी म्हणलं. तेवढ्यावर तरी त्यांनी थांबाव का नाही, त्यांनी लगेच कोणाचं नाव नाही त्याचा विचार करायला लागले. आणि मग कोणाचं नाही त्यात हनुमंतरायाचं नाव नव्हतं. कोणाचं नाव नव्हतं, हनुमंतरायाचं नाव नव्हतं. आणि मग तेवढ्यावर तरी गप बसावं का नाही बसावं ते लगेच एका क्षणात डोळ्यात पाणी नव्हता हनुमंतरायापाशी शत्रुबंध नाव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा जप करत असलेले हनुमंतराया आणि त्यांच्यापाशी गेले आणि उभा राहिले. त्यावेळेस हनुमंतरायाने पाहिलं अतिथी आले म्हणून त्यांची पूजा केली आणि सांगितलं आगमन कशामुळे आलं. आणि त्यांनी सांगितलं का हो काय करत आहात. मी काही नाही, मी स्वामींचं स्मरण करत बसलो आहे. अहो काय स्वामी करत बसला. कोण म्हणते नारद महर्षी म्हणतात काय स्वामी करत बसलात. तुम्ही ज्याचं नाव घेता पण त्यात तुमचं नाव त्यांच्या यादीमध्ये सुद्धा माझं पठ्याचं हिडिंगलाच आहे.
कळलं ना सगळ्याला? सगळ्यात माझं हिडिंग आहे, पण तुझं नाव कुठं सुद्धा कोपऱ्यात तरी असायला पाहिजे होतं ना. हनुमंतरायाने स्मित हास्य करून सांगितलं, हो नसू द्या नारद महर्षी माझं नाव. मी कदाचित स्वामीला आवडत नसेल, कदाचित मी स्वामीला आवडत नसेल, पण स्वामी मला आवडतात म्हणून मी त्यांचं नाव घेतो. स्वामी मला आवडतात म्हणून मी त्यांचं नाव घेतो. कदाचित मी नसेल आवडत स्वामीला. प्रत्येकाला वाटतं की पुढं असावं, आम्हाला सुद्धा वाटतं मी दररोज माईक वर इथंच असावं संगीताताईपाशी, का आम्ही फोटोमध्ये दिसत. पण आमचं भाग्य विठ्ठल विठ्ठल. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, स्मित हास्य केलं आणि सांगितलं, नारद महर्षी कदाचित देवाने तुम्हाला 2 नंबरची यादी दिली असावी. कदाचित देवाने तुम्हाला 2 नंबर. कसं काय? हो देवापाशी तुझा भाव आहे का? हो देवापाशी तुझा भाव आहे. आणि मग मात्र क्षणात उडी मारली आणि भगवान परमात्म्यापाशी आले आणि म्हणाले, देवा तुमच्याकडे कधीपासून दोन्ही तुझा भाव आहे? म्हणजे काही नाही, असं काही नाही. नारद महर्षी असं का बोलायला लागला? त्यावेळेस मात्र नारद महर्षी म्हणाले, खोटे बोलू नका देवा, तुमच्याकडे 2 याद्या आहेत. म्हणे हो 2 याद्या आहेत. सांगा मग तुम्ही मला 2 नंबरची दिली का 1 नंबरची? त्यांनी सांगितलं, मी 2 नंबरची यादी दिली तुला. लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकावर काही शब्द, काळजीपूर्वक ऐकावर काही शब्द. कदाचित तुम्हाला मला 2 नंबरची यादी, मी तुला 2 नंबरची यादी दिली. हो खोटं बोलत नाही. 1 नंबरची माझ्याकडे आहे. ती कुठं आहे? माझ्या हृदयात आहे. ती कुठं आहे? माझ्या हृदयात आहे. का असा तुमच्याकडे तुझा भाव? त्यांनी सांगितलं, मी ज्याला आवडतो ती यादी मी तुमच्याकडे दिली. मी ज्याला आवडतो ती यादी तुमच्याकडे दिली, पण तो मला आवडतो ती यादी माझ्या हृदयात आहे. ज्याला कोणी पुढे होऊन देत नसेल, ज्याला येत काही नसेल, त्याला सारखं उलट बोलत असतील, ज्याचा अपमान ह्या गादीवर करत असतील, त्यांनी कधीही तुच्छ मानून घ्यायचं, कधी तुच्छ मानून घ्यायचं नाही. अहो यांनी सोडलं ना तरी त्याच्या हृदयामध्ये आपल्याला जागा नक्कीच आहे. त्रिकाल सत्य आहे असं शास्त्र सांगत आहे. विठ्ठल आणि दूर लोटल्याशिवाय देव आपल्याला जवळ घेत नाही. ज्याला जवळ घेतलं ना त्याचं काही झालं, आणि ज्याला दूर लोटलं त्याला पांडुरंग परमात्म्याने उचलून कडेवर घेतलं बरं का. त्याला कडेवर उचलून. नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण सुखी. लाज भय शंका दुरावला मान, आम्हाला मानच नको. न करे साधन या परत. आणि शेवटच्या चरणामध्ये माझी तुकोबाराय सांगितलं,